त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। एनटीए मधून 47 जणांची हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महिन्याभरात एनटीए मध्ये मोठे फेरबदल होत आहेत असंही सूत्रांनी सांगितलंय। महिन्याभरामध्ये एनटीए मध्ये पुनर्रचना केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तज्ञांच्या समितीनुसार बदल करणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। तर एकीकडे विद्यार्थी आक्रमक झालेत आणि दुसरीकडे एनटीए मध्ये आता हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? विद्यार्थी आक्रमक होत आहेत आणि दुसरीकडे आता एनटीए मध्ये 47 जणांची हकालपट्टी केली जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? महत्वाचं म्हणजे आज सायंकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता एक मोठी घोषणा एनटीएच्या वतीने होण्याची शक्यता आहे। त्याच्या संदर्भातली माहिती पुढे आली आहे। राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, ज्याला एनटीए संबोधलं जातं, एनटीए मध्ये जवळपास 47 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच एनटीए मधील सध्याच्या आउटसोर्सिंग मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच तज्ञ समितीच्या शिफारसीनुसार अनेक महत्वाचे बदल करण्यात येत आहे। मजबूत आणि लीक प्रूफ परीक्षा प्रणाली स्थापन करावी यासाठी एनटीएच्या वतीने रात्री 8 वाजता ही घोषणा होणार आहे। या घोषणेसोबतच 47 कर्मचाऱ्यांना एनटीए मधून काढून टाकण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे एक मोठा बदल एनटीए मध्ये मानला जातो आणि त्या पद्धतीने या संदर्भातला निर्णय झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। 8 वाजता या संदर्भातली घोषणा होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। बरोबर आहे प्रशांत, या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात, कारण एनटीए मधलेच काही जे प्रोफेसर होते त्यांच्या माध्यमातून पेपर फुटी झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर नीटचा हा पेपर फुटल्यानंतर आता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत, आंदोलन करतायत। त्यामुळे 8 वाजता नेमकी काय घोषणा केली जाणार ते बघावं लागणार आहे।